नमस्कार. रेड्डी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. शब्द जपून वापरावे. संध्याकाळची वेळ होती. गणपतराव हॉलमध्ये आध्यात्मिक पुस्तक वाचत बसले होते. त्यांची सून शुभांगी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तेवढ्यात ऑफिसवरून त्यांचा मुलगा शशांक घरी आला. आत येताच त्याने आपल्या हातातील बॅग जोरात बेडवर आपटली. आज तो जरा रागातच दिसत होता. गणपतरावांनी त्याच्याकडे पाहिले. तो त्यांना काहीही न बोलता फ्रेश होण्यासाठी गेला. गणपतराव परत आपल्या हातातील पुस्तक वाचत बसले. थोड्या वेळात शशांक किचनमध्ये येऊन खुर्चीवर बसला. घरी आल्याबरोबर त्याला चहा पिण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे शुभांगीने त्याला चहा बनवून दिला. त्याच्या चेहऱ्यावरील तणाव तिला स्पष्ट जाणवला. तो चहा पित होता. तेवढा तिने त्याला जरा भीतच विचार, काय झाले शशांक? आपण कोणत्या तरी तणावात दिसत आहात. काही नाही, शशांक जरा रागातच बोलला. त्यावेळी पुस्तक वाचता वाचता गणपतराव त्याच्या तणावाचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले. त्याचा चहा पिणं झाल्यावर शुभांगीने त्याला विचारलं, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. काय झालं सांगा. तुला सांगून काय होणार आहे? काही नाही, पण तेवढं तुमचं मन हलकं होईल. थोडा वेळ शशांक शांत झाला. शुभांगी त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. गणपतराव ही त्याच्या बोलण्याकडे कान देऊ बसले. कारण काही दिवसांपासून शशांकचा स्वभाव जरा चिडचिडाच झाला होता. गणपतरावांशी तर तो जास्त बोलतच नव्हता. ज्या बापानं आयुष्यभर कष्ट करून त्याला लहानाचं मोठं केलं, त्यांनी त्याला काही विचारलं तर तो त्यांना उद्धटपणे म्हणायचा, तुम्हाला काय कळतं यातलं, तुम्ही शांत बसा. त्यांच्या प्रत्येक वाक्याला तो प्रत्युत्तर द्यायचा. कारण नसताना तो त्यांचा तिरस्कार करायचा. मुलगा आता आपल्या बरोबरीचा आला आहे. तरुण वयात माथा जरा गरम असतो असा विचार करून कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले गणपतराव आपल्या मुलासमोर शांत बसायचे. पण त्यांना आपल्या मुलाची अशी अवस्था पाहवत नव्हती. शशांकने बोलायला सुरुवात केली. काही नाही, काही दिवसांपासून आमचा बॉस जरा मानसिक त्रास देत आहे. त्याच्यापुढे हुजरेगिरी करणाऱ्यांचे ऐकून त्याचा माझ्याविषयी गैरसमज झाला आहे. आपल्याला वाटतं राजकारण फक्त राजकारणातच चालतं, पण तसं नाही. प्रत्येक क्षेत्रात राजकीय डोक्याची लोक असतात. ते आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देतात. एवढं बोलून तो थोडा वेळ शांत बसला. शुभांगी, मग आज काय झालं? शशांक म्हणाला, आज बॉसने मुद्दाम क्षमतेपेक्षा जास्त काम दिलं. मग कसं करणार? तरीही मी पुरेपूर प्रयत्न केले. वेळेत काम न झाल्याने बॉसने सर्वांसमोर माझा अपमान केला. मग एवढा दिवस माझ्या मनात साठलेला रागही ज्वालामुखीसारखा उफाळून बाहेर आला. मग मीही त्याला अरे तुरेवर येऊन बोललो. शेवटी रागातच तुझ्या नोकरीवर लाथ मारतो म्हणून निघून आलो. थोडा वेळ सर्व शांत बसले. आपल्या मुलाला समजावून सांगण्यासाठी गणपतराव किचनमध्ये आले. गणपतराव म्हणाले, काळजी करू नको शशांक, सर्व व्यवस्थित होईल. जीवनात चढ उतार येतच असतात. तो आधीच त्यांचा तिरस्कार करत होता. त्यांच्या समजावून सांगण्याचा त्याला राग आला. तो रागातच म्हणाला, तुम्ही तर मला काही बोलूच नका. घरचं रेशन आणायचं आहे, तुमची औषधं चालू आहेत, लाईट बिल थकलेलं आहे, वरचा मजला बांधण्यासाठी घेतलेला कर्जाचा हप्ता आहे. तुम्ही आमच्यासाठी कमावून ठेवलं असतं तर मला अशी पळापळ करायची गरज पडली नसती. तुम्ही काय करून ठेवलं आमच्यासाठी? परत म्हणता सगळं व्यवस्थित होईल. गणपतरावांना माहित होतं शशांक रागात असल्यावर कोणाचंच ऐकून घेत नाही. त्यामुळे ते त्यांना काही न बोलता बाहेर गेले. थोडा वेळ शशांक शांत राहिला. आपल्या सासऱ्याला शशांक विनाकारण बोलल्याने पाहून शुभांगीला वाईट वाटले. शशांकला शांत झालेलं पाहून शुभांगी म्हणाली, तुम्ही बाबांना असं नव्हतं बोलायला पाहिजे. शशांक तिच्यावरही चिडला. मी खरं तेच बोललो. त्यांनी कमावून ठेवलं असतं तर मला एवढा ताण झाला नसता. त्याचा राग पाहून ती शांतच बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी शशांक 8 वाजता उठला. त्यावेळी त्याला काल त्याने बाबांना बोललेल्या गोष्टीची आठवण झाली. तो बाहेर आला. त्याने त्यांना हॉलमध्ये, किचनमध्ये, गॅलरीमध्ये शोधलं, पण ते त्याला दिसले नाही. बाबा सकाळी कुठे बाहेर गेले असतील असा विचार करून त्याने स्नान उरकले. आता 10 वाजले तरी बाबा घरी न आल्याने त्याने शुभांगीला विचारले, बाबा कुठे गेले? शुभांगी म्हणाले, मी किचनमध्ये होते, तेव्हाच बाहेर गेले. शशांक म्हणाला, मी बाहेर चाललो आहे, दुसऱ्या कंपनीत काम मिळतंय का ते पाहतो. असं बोलून तो बाहेर गेला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी सासरे घरी आले नाहीत. त्यामुळे शुभांगीला काळजी वाटू लागली. तिने सकाळपासून त्यांना 4 वेळा फोन केला होता, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता.
त्यामुळे तर तिला जास्तच काळजी वाटू लागली. शशांकला फोन करावा तर ते काम शोधण्यासाठी गेले आहेत. ते आधीच तणावात आहेत, त्यामुळे त्यांना फोन करणं चुकीचं आहे असे समजून तिने शशांकला फोन केला नाही. आता दुपारचे 4 वाजले, त्यामुळे न राहून शुभांगीने शशांकला फोन केला. शशांकने फोन उचलला, परंतु ती काहीही बोलण्याच्या आत तो तिला म्हणाला, थोड्या वेळात परत फोन करतो, सध्या मी कामात आहे. 15 मिनिटांनी शशांकचा फोन आला. शुभांगी म्हणाले, हॅलो शशांक. शुभांगी, आज मी खूप खुश आहे. पहिल्या जॉबपेक्षा चांगला जॉब मिळालाय, शिवाय पगारही जास्त आहे. मी आलोच 15 मिनिटात घरी, असे बोलून त्याने फोन ठेवून दिला. 15 मिनिटांना घरी आल्यावर शशांक आनंदाने शुभांगीला म्हणाला, आज स्वयंपाकाला सुट्टी, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. बाबा कुठे आहेत? शुभांगी म्हणाली, बाबा सकाळपासून घरी आलेच नाही, त्यांचा फोनही बंद आहे. तुम्ही कामात असाल म्हणून मी तुम्हाला फोन केला नव्हता. ज्यावेळी फोन केला तेव्हा तुम्ही ऐकून घेतले नाही. तिचे बोलणे ऐकून शशांकही काळजीत पडला. त्यालाही रात्री वडिलांना बोलण्याचा पश्चाताप झाला. तो थोडा वेळ शांत बसला. मग त्याने त्यांच्या मोबाईलवर फोन लावून पाहिला. फोन बंदच होता, त्यामुळे तर त्याला जास्त ताण आलं. तो म्हणाला, मी बाबांना बाहेर शोधून येतो, असे बोलून तो बाहेर गेला देखील. रात्री 7:30 वाजता तो घरी आला. शुभांगी त्याची वाट पाहत होती. शशांकने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने नकारार्थी मान हलवली. बाबा अजूनही घरी आले नाहीत हे त्याला कळलं, त्यामुळे तो डोक्याला हात लावून खुर्चीवर बसला. शुभांगीने जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला गहीवरून आलं. त्याचे डोळे पाणावले. तो शुभांगीला म्हणाला, मी खरंच काल बाबांना बोलायला नको हवे. ते माझ्यासोबत 3 बहिणींना लहानाचे मोठे केले, 4घांचे लग्न करून दिले, सर्वांना उच्च शिक्षण देऊन आपापल्या पायावर उभे केले. हे घरही त्यांनीच बांधले, मी फक्त वरचा माजला बांधलो. आईला कर्करोग होता, तिच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च केला, तरीही आई अर्ध्यावरच त्यांची साथ सोडून गेली. पण त्याने आम्हा भावंडांना कधी आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यानंतर ही घर सांभाळता सांभाळता तारेवरची कसरत करावी लागली, पण ते खचले नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला रागराग केला नाही. मी आता कुठे कमवायला लागलो तर मला ते जड वाटू लागले. खरंच माझं चुकलं, मी त्यांना असे नव्हतं बोलायला पाहिजे. ते त्यामुळेच रागाने बाहेर गेले. ते नक्कीच माझ्या कोणत्या तरी बहिणीकडे गेले असते. आता त्याही माझ्यावर रागावतील. ज्यांनी मला इतक्या वर्ष सांभाळलं ते मला काही दिवसातच जड वाटू लागले. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. शुभांगीच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. ती त्याला समजावू लागली. तेवढ्यात गणपतराव तिला दारामध्ये दिसले. त्यांना पाहून ती शशांकला आनंदाने म्हणाली, बाबा आले. शशांकने दरवाजाकडे पाहिले. त्यांना पाहून तोही आनंदाने उभा राहिला. गणपतराव घरामध्ये आले. शशांकने त्यांना पायापासून डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळले. त्यांचे कपडे मळाले होते, चेहऱ्यावर धूळ जमा झाली होती व काळे डाग पडले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहताच त्याने विचार केला, बाबा तुम्ही जुन्या फॅक्टरीमध्ये गेलेलात होतात. त्यावर गणपतराव हसत म्हणाले, रात्री तुला परेशानीमध्ये पाहून मला राहवलं नाही. मी विचार केला, माझ्याने जेवढं काम होईल तेवढं करू, तुला पैशाचा थोडाफार हातभार लावावा. शशांकला गहीवरून आलो. तो म्हणाला, बाबा मी रागात तुम्हाला बोललो होतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. खरं तर तुम्ही आमच्यासाठी जेवढं केलं आहे त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. आता आम्हाला तुम्ही हवे आहात, तुमचे पैसे नाहीत. मला पहिल्यापेक्षा चांगला जॉब मिळाला आहे, पगारही जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायची गरज नाही. मी तुम्हाला यापुढे कधीही दुखावणार नाही. मला माफ करा. गणपतराव म्हणाले, माफ करायला मला तुझ्या बोलण्याचे वाईट वाटलेच नाही. मीही तुझ्या वयात असताना माझ्या वडिलांना असंच म्हणालो होतो. पण जेव्हा मी कमवायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं त्यांनी माझ्यासाठी काय केलंय. बाप उन्हाचे चटके सहन करतो, पण आपल्या परिवाराला झळ लागू देत नाही. मी तुझ्यासाठी काय केले ते तुला आज नाही कळणार, जेव्हा तू बाप होशील तेव्हा कळेल. त्यांच्या बोलण्यावर शुभांगी म्हणाली, खरंच बोलताय बाबा तुम्ही. आई वडिलांचा त्याग मुलांना दिसत नाही. ते म्हातारे झाले की मुलांना जड वाटू लागतात. त्यामुळे आम्ही दोघेही तुमची काळजी घेऊ. तुम्ही गेल्यानंतर आम्ही दोघेही काळजीत पडलो होतो. मला तर वाटलं तुम्ही रागात घर सोडून गेलात. त्यावर गणपतराव म्हणाले, हे घर माझे आहे, मी घरातून बाहेर कधीच जाणार नाही. आता तुम्हालाच माझ्या घरातून बाहेर जावं लागेल. त्यांचे बोलणे ऐकून ते दोघेही काळजीयुक्त नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. त्यावर गणपतराव त्यांच्याकडे हसत म्हणाले, मी मजाक केली तुमची. तुम्हीच माझे घर आहात.
माणसाची खरी ताकद हे त्याचे कुटुंबच असते. मी तुमच्याशिवाय कसं राहू शकेल? चला आता जेवण करून घेऊयात. मला खूप भूक लागली आहे. त्यावर शुभांगी म्हणाली, बाबा आज हेच आपल्याला बाहेर जेवायला घेऊन जाणार आहेत. आम्ही तुमच्यामुळेच थांबलो आहोत. त्यावर गणपतराव म्हणाले, चला आज मीच तुम्हाला जेवायला बाहेर घेऊन जातो. त्यांचे बोलणे ऐकून शशांक व शुभांगी दोघेही खुश झाले. ते तिघेही आनंदाने बाहेर जेवायला गेले. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.